त्या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांशी जोडलेला आहे आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी या सरकारने पूर्ण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये हे सरकार न्याय देईल हे आता कोणालाच वाटत नाही. आपण पाहिलं असेल परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेली कोमिंग ऑपरेशन, त्याच्यामध्ये एका तरुण मुलाचा मृत्यू झाला, लॉचा विद्यार्थी होता आणि मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की तो मारामुळे नाही मृत्यू झाला, त्याला दम्याचा आजार होता, त्याच्यात त्याचा मृत्यू झाला, अशी खोटी माहिती विधानसभेला देण्याचं काम त्यांनी केलं आणि आम्ही म्हणून त्यांच्यावर हक्कभंग प्रिव्हिलेज आम्ही मुख्यमंत्र्यांना आणण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की सरकार हे गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आज महाराष्ट्रात आहे आणि 65% दागी मंत्री या सरकारमध्ये आहेत. आपण मंत्रिमंडळात असलेला गुन्हेगाराला वाचवण्यासाठी म्हणतात, आपला आरोप थेट धनंजय मुंडे. मी कोणाचं नाव घेतलं नाही ना, ते सरकारने चौकशीमध्ये काढलं पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, ते सरकारमध्ये बसलेले आहेत मंत्री, त्यांच्यावर सुई जाते आहे वारंवार, तिथल्या लोकांची सुई जाते आहे आणि म्हणून सरकार आरोप असताना सुद्धा आम्ही विलासराव देशमुख साहेबांनी त्यांच्यावर आरोप झाले आणि तातडीने त्यांना मुख्यमंत्री पदाचं अलीकडच्या काळामध्ये झालेलं अशा अनेक मंत्र्यांचं आणि मुख्यमंत्र्यांचं उदाहरण मला देता येईल. पण मी तुम्हाला सांगत आहे की यांना ना जनाची ना मनाची लाज आहे, असं हे मंत्रिमंडळ आज राज्यामध्ये आहे. तिकडे भास्कर जाधव म्हणतात की शिवसेनेची काँग्रेस झाली, त्या बैठकीत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केल्याची चर्चा आहे. काय ते त्यांना आरोप करायचे? मी तुम्हाला सांगितलं की मला या चुटपुट्या अशा वक्तव्याच्या बद्दलचं कुठलंही वक्तव्य करायचं नाही, कारण मला देश महत्वाचा आहे, काँग्रेससाठी देश महत्वाचा आहे, लोकशाही महत्वाची आहे, शेतकरी महत्वाचा आहे, तरुण बेरोजगार महत्वाचा आहे, महागाई ज्या पद्धतीने वाढते आहे, डॉलर रोज मरतोय, 87 रुपयावर आज डॉलर गेला, हे सगळे प्रश्न आहेत. आज देशामध्ये सगळीकडे महागाईचा भडका उठलेला आहे, जनतेचे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे. म्हणून या अशा कोण काय स्टेटमेंट करतात त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही भूमिका काँग्रेसची राहणार. हिंदी घ्या बाबा, हिंदी, NDTV, ABP माझा, जी नवीन लोक महाराष्ट्राची जनता बघत असेल आज नवीन लुक मध्ये आज बोहिणी झाली 15 दिवसानंतर. राहुल गांधी कांग्रेस को बचाने के लिए लड़ रहे हैं और मैं देश को बचाने के लिए लड़ रहा हूँ, ऐसा केजरीवाल ने कहा है. कल राहुल जी ने वो भूमिका रखी है कि देश के लिए कौन लड़ रहा है और देश की डेमोक्रेसी के लिए कौन लड़ रहा है. वाल्मिक कराडवर शेवटी मोका लावण्यात आलेला आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे? सरकार प्रायोजित बीड आणि परभणीचे दोन्ही प्रकरण आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं एक जंगलराज यांनी ज्या पद्धतीनं मागच्या 2.5 वर्ष आणि आता जे निर्माण करतात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला जे कलंक लागतोय, महाराष्ट्राची बदनामी पूर्ण देशामध्ये होत आहे, जगात होते आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायला आणि त्याला काळीमा लावण्यासाठी हे सरकार नाहीये. या सरकारचे आमदार, त्यांना स्वतः गृह खात्याकडून सगळी माहिती मिळते आणि त्याच आधारावर ते आमदार विधानसभेत असेल की जनतेच्या दरबारात असतील ते आपले मत मांडताना आपण पाहतोय. तेव्हा यांच्या आमदाराजवळ सगळी माहिती असताना राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही न्यायालयीन चौकशी करू. SIT जी नेमली होती ते SIT आता त्यांनी बदलवली. सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे जनतेचं मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या सरकारने बीड आणि
उस्मानाबाद या प्रकरणाला त्या पद्धतीचं तापट ठेवून मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, धानाचा पैसा, धानाच्या समर्थन मूल्याची खरेदी असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, कांदा असेल, या आणि तुरी असतील, या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला आज भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहे चाललेल्या आहेत. बेरोजगारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. महागाई वाढवली जाते आहे. अदानीला संपूर्ण महाराष्ट्र लुटून दिला जातो आहे. आणि सगळं बीड आणि उस्मानाबादच्या प्रकरणावर केंद्रित करून तिथल्या लोकांचे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं असेल की धनंजय देशमुख यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. किती देशमुखांच्या परिवारातले जीव या सरकारला पाहिजे आणि तेव्हा हे बीड मधले आरोपी त्यांच्यावर कारवाई सरकार करेल, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून सरकारने महाराष्ट्राची बदनामी करणं आता थांबवलं पाहिजे. या आरोपींना तातडीनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे बीड आणि परभणीच्या, आणि महाराष्ट्रामध्ये ही अशी दिशाभूल करण्याचं काम सरकारने थांबवावं, ही भूमिका आमची आहे. काही लोकांवर आधी मोका लावण्यात आलेला होता, मात्र वाल्मिक कराडांवर मोका लावण्यासाठी वेळ केला. आज त्यांच्यावर मोका लावण्यात आला. मी तुम्हाला तेच सांगत आहे की सरकारला सगळ्या घटनेची माहिती आहे. सोनवाने नावाच्या जे महिला होती, तिने जे काही मंत्री जे आता सध्या आहेत त्यांच्याशी आणि जे ज्यांनी हे पाप केलं संतोष देशमुखला मारण्याचं, त्यांच्याशी जी बोलणं झालेलं होतं ते सुद्धा माहिती सरकारच्या जवळ आहे, गृह खात्याकडे आहे. त्याच्यात कोण कोण सामील आहे? नुसतं वाल्मिक कराड पुरतच नाही आहे कथा, त्याच्या पुढे गेलेली आहे. सरकारमध्ये 65% मंत्री जे आहेत ते सगळे दागी आहेत, त्यांच्यावर भयानक आरोप आहे. म्हणजे सांगायला तात्पर्य असं आहे की आता हे सरकारच गुन्ह्यांचं सरकार आहे काय, असाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे. म्हणजे काँग्रेसवर जेव्हा आरोप करत असताना काँग्रेसने जेव्हा जेव्हा आरोप आमच्या मंत्र्यावर, मुख्यमंत्र्यावर झाले, त्यांनी तातडीनं राजीनामे द्यायला लावले. पण हे बेश्रमासारखं सरकार, यांना लोकांची तर काहीच नाही पण मनाची सुद्धा लाज नाही, असं या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये लोक बसलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जनतेने आता कोणाला आवाज मारावं, काय अपेक्षा लोकांच्या आहेत ते कळायला सरकारला कळत नाही. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र एक जंगलराज निर्माण करण्याचं काम या सरकारने जे केलेलं आहे त्याचे परिणाम या सरकारमध्ये असलेल्या सगळ्या घटकांना ते परिणाम पुढच्या काळात भोगावं लागतात. नानाभाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुढे येणार आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडताना दिसते. शिवसेना म्हणते की आम्ही सोबळावर लढणार, काही काँग्रेसचे नेते सुद्धा बोलतात. काय भूमिका आहे? मला एक कळत नाही, कोण काही बोललं तर महाविकास आघाडीमध्ये फूट अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याकडे येतात. पण या सरकारमध्ये काय चाललेलं आहे? अजित पवारांचा एक मंत्री त्याच्यामध्ये अडलेला आहे असं भाजपचा आमदार सांगतोय. जो राष्ट्रवादीचा एक आमदार सांगतो की भाजपचे एक मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. अशा अनेक प्रकरण आपण आज महाराष्ट्रामध्ये या मंत्रिमंडळामध्ये, या सरकारमध्ये पाहतोय. सगळ्यात जास्त तर माहितीमध्ये फूट आहे. पण मूळ प्रश्न आहे की कोणी काय बोलले. विशेष करून संजय राऊतांचा उल्लेख आपण वारंवार करता. संजय राऊत हा विषय आमचा नाही आहे, आज तुम्हाला स्पष्ट सांगतोय. आज देश धोक्यात आलेला, देशाच्या सीमा सुरक्षित नाही, लोकशाही धोक्यात आलेली आहे. आपल्या लक्षात असेल की महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीची माहिती आम्ही निवडणूक आयोगाकडून मागितली. जे रात्री झालेलं मतदान, कुठल्या बूथवर कुठं किती मतदान झालं, रात्री ज्या 11:30 वाजता आपण माहिती दिली, दुसऱ्या दिवशी 3 वाजता जी माहिती दिली, त्या माहितीला आम्हाला द्यावी, फुटेजेस द्यावे. निवडणूक आयोगाने मुद्दामून त्याला उशीर केला. लोकसभेमध्ये गोंधळामध्ये कायदा पारित करून घेतला नरेंद्र मोदीच्या सरकारने. आणि आम्हाला आता त्या बूथवर जे काही मतदान झालेलं आहे, कुठल्या बूथवर झालेलं आहे, 76 लाख मतदान हे कुठं झालेलं आहे, याची माहिती आता देता येत नाही असं आम्हाला निवडणूक आयोग सांगतोय. हे सांगायचं तात्पर्य झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये
दानवे घालाने डाळच काळी आहे. निवडणूक आयोग भाजपच्या सोबत आहे आणि भाजपला सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगानेच मदत केलेली आहे. अशा पद्धतीचं चित्र आज आहे महाराष्ट्रामध्ये. या सरकारच्या बद्दल लोकांमध्ये तीळ मात्र सुद्धा हे सरकार आमच्या मताचं नाही अशा पद्धतीचं मत लोकांचं आहे आणि शंकाच शंका आहे. आणि म्हणून आज या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे. शेतकरी अडचणीत आहे, रोज आत्महत्या होत आहे, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई मोठ्या प्रमाणात वाढते आहे. हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे आणि काँग्रेस ते प्रश्न घेऊन लढतोय. कोण काय बोलतोय, संजय राऊत काय बोलले, अमुक कोण काय बोलले, याचं आमचं कुठलंही घेणं तर नाही. निवडणुकीच्या काळात काय करायचंय ते ठरवू आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरची प्रक्रिया, अजून निवडणुका लागल्याच नाही. निवडणुका लागतील की नाही लागतील तेही पण एक शंका आमच्या मनात. गेले 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये या सरकारने निवडणुका होऊ दिल्या नाही. त्यामुळे आमच्या मनात शंका आहे, जेव्हा निवडणुका लागल्यानंतर त्यावेळेस काय करायचं ते आम्ही त्यावेळेस ठरवू. आज मला त्याच्यावरची कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. कराडला सीबीआय कोठडी न मिळता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं, त्यामुळे कुठेतरी तपासातून मी तुम्हाला सांगत आहे, सरकार प्रायोजित आहे. बीडचं प्रकरण, परभणीचं प्रकरण हे सरकार प्रायोजित आहे. आरोपीला कसं सुरक्षित करता येईल, मंत्रिमंडळात बसलेल्या आरोपींना सुरक्षित कसं करता येईल, हा प्रयत्न हे सरकार करते आहे. हे आरोप्यांना वाचवणारं सरकार आहे, गुन्हेगारांना वाचवणारं सरकार आहे. आणि म्हणून तुम्ही ज्या वाल्मिक कराडचं बद्दलची भूमिका मांडताय ते कसा बाहेर निघणार, काय होणार, कारण की जे काही सूत्र आहेत या सगळ्यांची त्याचे वाल्मिक कराडशी जोडलेलं आहे, सरकारच्या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांशी जोडलेलं आहे. आणि म्हणून त्यांना वाचवण्यासाठी या सरकारने पूर्ण प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये हे सरकार न्याय देईल हे आता कोणालाच वाटत नाही. आपण पाहिलं असेल परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी केलेली कॉम्बिंग ऑपरेशन, त्याच्यामध्ये